नमस्कार, मी आकाश जाधव. मागच्या वर्षी जून जुलैमध्ये वेगवेगळ्या बॅचेस चालू असताना मुलांनी सांगितलं होतं की या एक्झाम्स जुने नवीन मुलं जे आहेत, स्पेसिफिकली जे बाहेर जाऊन अभ्यासाला येतात, त्यांच्या बॅचेस संपल्यानंतर त्यांना टिपिकली तयारीसाठी एक डायरेक्शन मिळावी. त्यामुळं महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्ही एक सेशन घेत चला. ते सेशन सांगितल्यानंतर मी जून जुलैमध्ये पाठीमागच्या वर्षी ते सेशन स्टार्ट केलं. साधारणतः जेव्हापर्यंत कोरोनाच्या सुट्ट्या लागल्या त्याच्या आधीपर्यंत आपण ते सेशन कंटिन्यू ठेवलं होतं. कोरोना नंतर मधल्या काळामध्ये मी सेशन बंद केलं होतं. बंद केल्यानंतर एक्झामचे सगळे अपडेट एनीहाऊ ज्या दिवशी कळाले त्याच्या एक दिवस दोन दिवसानंतर एनीहाऊ मी देत होतो. त्यानंतर टेलिग्रामच्या माध्यमातून मी काही अपडेट जे ते सुद्धा देत होतो. आता त्याच्यामध्ये एक भर म्हणून खूप जणांनी सांगितलं की सोबत सोबत तुम्ही युट्यूबवर सुद्धा 1 तारखेला ती ऍक्टिव्हिटी जी ती कंटिन्यू ठेवा. तर मागच्या काही महिन्यामध्ये मला ते नको नकोसं वाटत होतं. त्या पाठीमागचं कारण ह्या अशा लेक्चरमध्ये त्याच गोष्टी जरी मी महिन्याला येऊन बोलायला लागलो तर त्याला खूप गोष्टी त्याच असतात. दुसरी गोष्ट, क्राऊडमध्ये सुद्धा असा खूप मोठा वर्ग आहे ह्या ऐकणाऱ्या क्राऊडमध्ये ज्यांना असलेला अभ्यास झाल्यानंतरची गोष्ट वेगळी, पण अभ्यास करायच्या आधी त्या अभ्यासाला 3-4 महिने 5 महिन्याचा वेळ लागतो. जर मी स्पेसिफिकली बँक एक्झाम बद्दल बोलायला गेलो तर तो अभ्यासाच्या वेळेच्या आधीच त्यांना माहित नाही का, पण हे लेक्चर ह्या टाईपचे स्ट्रॅटेजी लेक्चर खूप आवडत असतात. तिसरी गोष्ट, डेली लेक्चर युट्यूबच्या माध्यमातून मी घेतो, पण त्याच्यामध्ये मी एक अपडेट सांगत असतो किंवा हे अशा पद्धतीने करा, ते तशा पद्धतीने करा, पण ते लेक्चर अटेंड करणारा सगळ्याच्या सगळा वर्ग नसतो. तर त्यामुळे सुद्धा. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं, जी की एक शोकांतिका आहे सगळ्यात मोठी, ती म्हणजे जे टीचिंग व्हिडिओज आहेत त्याला मुलांचा रिस्पॉन्स कमी, पण या अशा लेक्चरला जास्त असतो. जी शोकांतिका आहे, मी माझ्या केसमध्ये तयारी करत असताना असा व्हिडिओ 1, 2, 3 वेळेस बघितला असता, पहिल्यांदा तयारी सगळी कंप्लीट केली असती आणि मग साधारणतः ह्या अशा व्हिडिओचा फायदा नवीन मुलांपेक्षा जुन्या मुलांना जास्त आहे. त्या पाठीमागचं कारण, जुन्या मुलांच्या केसमध्ये अशाच मुलांचा ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांना टिपिकल प्रॅक्टिस ओरिएंटेशन करायचं अशांसाठी. तर त्यामुळे ज्यांच्या बॅचेस सध्या चालू आहेत, ज्यांचा अभ्यास सध्या वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालू आहेत, त्यांना माझं सगळ्यांना सांगणं हेच होतं की पहिल्यांदा अभ्यास करा, अभ्यास पहिल्यांदा कंप्लीट करून ठेवा. जेव्हापर्यंत अभ्यास कंप्लीट होणार नाही त्याच्यानंतर या गोष्टींचा फायदा जो आहे तो तुम्हाला जास्त आहे, अभ्यास चालू असताना कमी. आता खूप दिवसानंतर ह्या लेक्चरची ऍक्टिव्हिटी चालू केल्यानंतर मेन्समध्ये क्वेश्चन सिलेक्शन ह्या सगळ्या गोष्टी 1 by 1 डिस्कस करायच्या आहेत. पण खूप दिवसांनंतर हे सेशन चालू केलेलं असल्यामुळे जुना भरपूर मोठा बॅकलॉग आहे, तो बॅकलॉग मी ह्या लेक्चरच्या निमित्तानं कंप्लीट करतो. जुना बॅकलॉग एकदा कंप्लीट झाला की सबसिक्वेंट जेवढे काही लेक्चर पुढच्या 1 तारखेला येतील, 1 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, त्या प्रत्येकामध्ये मी तो पार्ट आणत जातो. तर सध्या आजच्या लेक्चरमध्ये आपण टिपिकल ह्या एक्झामची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सगळ्यांसाठीच, नवीन मुलं, जे जुने मुलं आणि जे आत्ता जे फ्रेशर्स आहेत अशा मुलांसाठीच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी महिन्याभराच्या आपण सध्या डिस्कस करूयात. त्यानंतर ह्याच युट्यूब चॅनलवर मी कंटिन्युअस एक्झाम बद्दलची अपडेट तर देत राहीलच, पण सध्या आजच्या लेक्चरचं मेन ओरिएंटेशन किंवा मेन मोटो आपला जो आहे तो अभ्यास आणि अभ्यासाचं प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपण सध्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा स्टार्ट करत असताना बघा, कालच म्हणजे 31 ऑगस्टला हे NBAची एक्झाम झाली, नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनची, ज्युनियर आणि सिनियर असिस्टंटच्या एक्झामसाठीची. सिनियर असिस्टंट ज्याला 18,000 लोकांनी, जवळपास 18,000 लोकांनी अप्लाय केलं होतं, आणि ज्युनियर असिस्टंट ज्याला 27,000 लोकांनी अप्लाय केलं होतं. दोन्ही सुद्धा एक्झाम व्यवस्थित झाल्या. आयॉन डिजिटल झोनला सगळ्या एक्झाम जे आहेत अर्थात TCS कडे झाल्या, त्यांनी नंतर काही प्रायव्हेट सेंटर सुद्धा घेतले असतील. एक्झाम सेफ पद्धतीने झाल्या. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ज या बाकी गोष्टी सांगितलेल्या असताना तशी तरतूद मास्कची ही वेगवेगळ्या सेंटरला केलेली होती. फिजिकल डिस्टन्सचे नॉर्म्स त्यांनी पाळले होते आणि त्याच्यानंतर ही एक्झाम झाली. आता त्यांचा रिपोर्ट जो आहे तो एक्झाम झाल्यानंतर 1-2 दिवसांनी येतो आणि त्याच्यानंतर कळतं की एक्झाम जेन्युइनली कशा पद्धतीने झाली आणि अक्रॉस इंडिया कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम आले. जे एक्झाम सेंटर्स इथे आसपास महाराष्ट्रात 2-3 ठिकाणी, स्पेशली नांदेड वगैरे, तिकडच्या मुलांना मी फोन करून विचारलं. फोन करून सांगितल्यानंतर त्यांनी हेच सांगितलं पहिल्यांदा की ही एक्झाम सक्सेसफुली झालेली, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला. एक्झामची डिफिकल्टी लेवल खूप कमी होती. त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो खूप जास्त वर जाईल, कारण की 200 पैकी मुलांचा अटेम्प्ट हा 160चा ऍव्हरेज अटेम्प्ट होता. काहींना विचारलं त्यांनी 140-145 पासून चालू केलं आणि काही लोकांनी 160-175, 170 पर्यंत असा. तर मी एक ऍव्हरेज पकडून चालू आहे की 160च्या आसपास विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट आहे.
क्वांटमध्ये एक्झामचं थोडंसं जो स्टाईल होता तो कमर्शियल मॅथ जास्त आणि सोबत सोबत काही एसएससी चे सोपे सोपे क्वेश्चन जसे की प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, डिव्हिजिबिलिटी टेस्टचा त्यांचा एक स्पेसिफिक टाइप असतो. तर छोटे आणि सोपे क्वेश्चन्स एसएससी बेसचे सुद्धा होते. रिझनिंग मध्ये नॉन व्हर्बल रिझनिंग होतं, पेपर कटिंग, पेपर फोल्डिंग, जो टिपिकली एसएससी ला पॅटर्न होतो तो होता. जीके मध्ये सुद्धा जनरल सायन्स आणि जनरल नॉलेजचे क्वेश्चन जे ते होते. आता मॅथ सोपं, रिझनिंग सोपं, इंग्लिश सोपं आणि जीके. आता जीके मी शेवटी नाव घेतलं त्या पाठीमागचं कारण की आमच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा मॅथ्स त्यांनी खूप सोडवलं, 50 पैकी 45 वर आहेत. रिझनिंग आहे तसंच, इंग्लिशही बिलकुल त्या पद्धतीनं आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 होती, जी एकदम एक्झामच्या आधी जे तुम्हाला सूचना असतात त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं की निगेटिव्ह 1/4 होतं. बाकी सेक्शनल कट ऑफ बद्दल कुठे काही दिलेलं नव्हतं. पण झालं असं की बँकिंगच्या केसमधल्या मुलांना जनरल नॉलेज आणि जनरल सायन्सचा तो जो पार्ट आहे तो अवघड जातो. मी आधीपासूनच सांगत आलेलो की आता ह्या ज्या एक्झाम्स आहेत जशी की आता झालेली ही ह्याच्या आधी झालेल्या ह्यांनीच घेतलेल्या CCIL ची एक्झाम असेल, कॉटन कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर CBSE ची एक्झाम्स असेल, KVIC ची एक्झाम्स असेल, या सगळ्यांना पॅटर्न तोच येतोय. एडसेल पॅटर्न मी पाठीमागे जुन्या व्हिडिओमध्ये सांगताना EDCIL एडसेल पॅटर्न मध्ये जुन्या पॅटर्न मध्ये ह्या पद्धतीने एक्झाम जे आहेत ते होत आहेत. तसं त्या जीके जीएस होतं. आता झालं असं की क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, क्वांट म्हणण्यापेक्षा त्याला मी मॅथमॅटिक्स मध्ये मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश ह्या 150 पैकी मुलांचा अटेम्प्ट जो आहे तो बऱ्यापैकी 130, 135 आहे. आणि वरचे राहिलेले जो अटेम्प्ट आहे काहींचे 15, काहींचे 20, काहींचे 25 हे अटेम्प्ट जीके मध्ये आहेत. तर ह्या झालेल्या एक्झाम मध्ये तुमच्या सिलेक्शन आणि सिलेक्टेड आणि नॉट सिलेक्टेड मध्ये सगळ्यात मोठा रोल असणार आहे जीकेचा, जनरल नॉलेजचा, ज्याची जनरल नॉलेजचे अटेम्प्ट आणि अॅक्युरसी जास्त, साधारणतः त्याच्याकडे सिलेक्शन जास्त झुकलेलं असेल कारण की नंबर ऑफ वेकन्सी जे आहेत त्या कमी होत्या. त्यामुळे कट ऑफ जो तो वरती लागेल. 2 एक्झाम सिनियर आणि ज्युनियर असिस्टंटच्या आहेत त्या झालेल्या आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये सिनियर आणि दुपारच्या शिफ्टमध्ये ज्युनियर. ह्या पद्धतीनं एक्झाम देणाऱ्यांची संख्या मी सांगितलं 18,000 सकाळच्या शिफ्टमध्ये आणि 28,000 संध्याकाळच्या शिफ्टमध्ये. सध्या जर घरून प्रेशर असेल तर अशा वेळेला काही लोक विचारतात ऍक्सिस किंवा ICICI जॉईन केली पाहिजे किंवा त्या पद्धतीने गेलं पाहिजे का. तर माझं अजूनही म्हणणं राहील की प्रायव्हेट बँकेबद्दल निर्णय घेत असताना 2 वेळेस एक्स्ट्रा विचार करा. सगळ्यात महत्वाचं, हातातले सगळे ऑप्शन संपले असतील आणि घरी तुम्ही कमावणं, ह्या घडीला कमवणं खूप जास्त गरजेचं झालं असेल तरच या घडीला तुम्ही प्रायव्हेट बँकांपैकी वेगवेगळ्या बँकांचं ऑप्शन देत ते ट्राय करायचं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे ह्या घडीला जर घरचे ओके आहेत, प्रायव्हेट घरचे ओके आहेत की अजून काही दिवस अभ्यास कर तर प्रॉब्लेम नाहीये. पण तिथे गेल्यानंतर तुमचा अभ्यास होण्याचे चान्सेस नसल्यास जमा आहेत. पुढे IBPS RRBPO जसं मी पाठीमागे सांगितलं ती 12 तारखेलाच होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि IBPSच्या SBI आणि RBI ची एक्झाम ती पुढच्या अनिश्चित कालावधीसाठी त्यांनी पुढे ढकललेली आहे. तर हे अपडेट आहे तसेच आहेत. पण बाकी काही असो, आपल्या अभ्यासावर त्या गोष्टींचा फरक पडायला नको. ग्रामीण बँकेची होतीये, SBI RBI समजा पुढे गेल्या, बरं किती पुढे गेल्या मी पाठीमागच्या एका व्हिडिओ सांगितलं, इनफॅक्ट शिकवत असताना सांगितलं होतं की 25 सप्टेंबरच्या त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाण्याच्या, त्याच्या पुढे जाईल पण त्याच्यापेक्षा किती पुढे माहिती नाहीयेत. पण त्याचा आपल्या अभ्यासावर कसलाही इम्पॅक्ट पडायला नको. अभ्यास मस्ट गो ऑन ह्या पद्धतीने. अजून बघा, एक्सपेक्टेड नोटिफिकेशन मध्ये सध्याला पंजाब अँड सिंध बँकेचं PGD वेब जे ती एक्झाम 7 नोव्हेंबरला जर नोटिफिकेशन हे आलं तर जेन्युइनली चान्सेस आहेत की आतापासून ते 15 सप्टेंबर पर्यंत नोटिफिकेशन हे 2 येऊ शकतात. आणि जर पुढे गेले तर त्या पाठीमागचं एकच कारण असेल ते म्हणजे कोरोना. तर ही RBI ची ग्रेड A आणि ग्रेड B ची एक्झाम ती 8 नोव्हेंबरला एक्सपेक्टेड आहे पाठीमागे सांगितल्याप्रमाणे. SBIच्या सर्कल बेस्ड ऑफिसर आणि SOच्या वेकन्सीजमुळे सध्या इमिजिएट त्याच्या काही जागा निघतील आणि POच्या वगैरे जागा निघतील याचे चान्सेस कमी आहेत. क्लरिकलची ऍड जी जून जुलै मध्ये येते, नेहमी जून जुलै मध्ये येते, मागच्या वर्षी एकाच वर्षी 2दा आल्या होत्या आणि मेन्स अडकलेली असल्यामुळे सध्याला ती एक्झाम होईपर्यंत नवीन ऍड नाही आणि त्या कालावधीमध्ये एक वेटिंग लिस्ट जी आहे ती क्लिअर होण्याचे चान्सेस सध्या आहेत. पुढे NRSCET बद्दलचा तुमचा अप्रोच काय पाहिजे. मी प्रत्येकाबद्दल आता थोडंसं कमी बोलतोय पण पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण की मी आधीच सांगितलं मला जुना खूप मोठा बॅकलॉग आहे, मला 3, 4, 5 महिन्याचा पार्ट बोलून दाखवायचा आहे. मी प्रत्येकावर 2 शब्द किंवा 2 ओळी, 3 ओळी, 4 ओळी बोलतो, त्यापेक्षा जास्त प्रत्येकावर बोलणार नाही. NRSCET बद्दल सध्याला ओल्ड स्टुडंट ती येणार आहे का, तर गव्हर्नमेंटनं मला असं वाटतं ते पकडूनच चाललेत की बिलकुल आपल्याला ते चालूच करायचं आहे. तर अशा जुन्या विद्यार्थ्यांनी आणि 2020च्या पास आउटनं त्यांनी सध्याला चालू असलेल्या त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये
कसलाच बदल करू नका. कशामुळं? त्यांनी जी स्ट्रॅटेजी तुमची चालू आहे, ज्या पद्धतीने अभ्यास चालू आहे, काहींनी IBPS चा अभ्यास चालू केलेला आहे, त्यांनी तुमच्या हिशोबाने चालू द्या. काहींनी SSC चालू केले, त्यांनी त्यांच्या हिशोबाने चालू द्या. काहींनी जुने NTPCच्या हिशोबाने अभ्यास करतात. बिलकुल त्याच्यामध्ये कसलाही चेंज करू नका. तुमच्या त्या अभ्यासामध्ये कसलाही चेंज करू नका. फक्त कशामुळं? कारण ती एक्झाम येईल मान्य, पण त्याच्या आधी आपण 10 फॉर्म भरलेले आहेत, ज्याला ती एक्झाम लागू नाहीये. मग त्या आधीच्या 10 फॉर्म मध्ये सिलेक्शन झालं तर कशाला नवीन याच्यात यायचं? हा, एखादं सिलेक्शन झालं, आता पुढे असं वाटतंय की क्लरिकल मधून एखादं मला ऑफिसर वाला करायचंय, मग तुम्ही त्याला रिओरिएंट करू शकता. त्यातल्या जर तुम्ही हे बघा ना की NBAच्या एक्झाम बद्दल आता मी बोललो, NBAच्या एक्झामचं मला तेच सांगायचंय की त्यांच्या पॅटर्न मध्ये मॅथ्स तसं आलं, ज्याच्यामध्ये युनिट प्लेस, त्याच्यानंतर प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, डिव्हिजिबिलिटी, रिमाइंडर थेरमचे सोपे क्वेश्चन का विनालेत. हळूहळू तो पार्ट चालू करायचा. पण तुम्ही नाही, ओल्ड स्टुडंट जे चालू आहे तेच चालू द्या, कारण की तुमच्या आधी खूप फॉर्म भरलेले आहेत आणि अजून 2021 पर्यंत भरले जातील. त्याच्यामध्ये येणारे CET नसेल. नवीन मुलं जे आता अभ्यासाला लागले जून, जुलै, ऑगस्ट, त्याही विद्यार्थ्यांना मला सांगणार असेल, तुम्ही सुद्धा तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये कसलाही बदल करू नका. अभ्यास जसा चालू आहे तसा चालू द्या. पण ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन 2021, 22 आणि 23 मध्ये होणार आहे, जे आता ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत किंवा 12वी 10वी करतायत, अशांना मी सांगेल की टिपिकल आपल्या बँकिंगच्या पॅटर्न सोबत मॅथ्स मध्ये हळूहळू ऍडव्हान्स मॅथ्स, खूप लोकांना याची भीती वाटते पण हे सोपं असतं, की ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन झालेलं ज्यांना एक्झामला येणे खूप वेळ आहे, अशांनी आतापासून चालू करा. बाकी ह्या मुलांनी इमिजिएट नाही, तुमच्याकडे भरपूर नोटिफिकेशन्स आहेत, त्या नोटिफिकेशनचा अभ्यास या घडीला जास्त करा. खूप पुढचा ताण घ्यायचा नाही, त्याच्या आधीच, ते यायच्या आधीच आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. तर मॅथ्स मध्ये ऍडव्हान्स मॅथ्स, रिझनिंग मध्ये तुम्ही नॉन व्हर्बल रिझनिंग असतील, क्लॉक कॅलेंडर असेल, पेपर फोल्डिंग, पेपर कटिंगचा पार्ट असेल, अर्थात SSC वाला तो पार्ट हळूहळू करायला लागा. 21, 22 आणि 23 मध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन होणार आहे अशा मुलांनी जनरल सायन्स आणि जनरल स्टडीजचा पार्ट आतापासून चालू करा. आणि इंग्लिशमध्ये थोडासा तुमच्या अभ्यासाचं ग्रामर ओरिएंटेशन ठेवा. अर्थात हळूहळू ज्यांचं ग्रॅज्युएशन 21, 22, 23 ला होणार आहे अशांनी SSC ची जी प्री होतीये त्या पद्धतीने अभ्यासाला लागायला हरकत नाही. पण या बँकिंगची तयारी करणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांनी आणि फ्रेशर्सनी आपल्या हातात अजून 10-15 कमीत कमी ऍड येणारे, ते येणारे यायच्या आधी, NRA यायच्या आधी अजून 10-15 ऍड आहेत. आपण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये जास्त चेंजेस नको. समजा एखादी एक्झाम, एखादा फॉर्म तुम्हाला आलाच, जिथे GK लागतंय करता येईल. एखादी एक्झाम जशी आता आली होती NBA ची, ह्याच्या आधीच्या एक्झाम KVSE बद्दल मी बोललो, CBSEच्या एक्झाम बद्दल बोललो, अशी एक्झाम आली तर आपण त्या हिशोबाने चेंजेस करू. पण सध्या हातामध्ये ज्या एक्झाम्स आहेत, ग्रामीण बँकेच्या आहेत दोन्ही एक्झाम, PO ची एक्झाम आहे, काही दिवसांत क्लरिकलची ऍड येईल, ह्याच महिन्यामध्ये होऊन जाईल, SO ची ऍड येईल नोव्हेंबरच्या आसपास, तर त्यावेळेला आपल्याला पाहता येईल. पण सध्याला त्या विद्यार्थ्यांनी कसलेच चेंजेस करायचे नाहीत. बाकी एक्सपेक्टेड पॅटर्न ऑफ NRA CET ज्याच्यामध्ये हे सगळं असेल. बाकी काही वेबसाईटवर त्यांनी व्ह्यूज वाढावेत म्हणून हाच पॅटर्न असणार. जसं काय आपण NRA चे जे अध्यक्ष आहेत सध्याला समितीचे, त्यांचे आपण जावईच आहोत. बिलकुल ह्या पद्धतीने हे एवढे क्वेश्चन, एवढे मार्क, मी आधीच त्याचा स्क्रीनशॉट काढून ग्रुपवर टाकला होता आणि लिहिलं होतं की असा पॅटर्न जो कोणी सांगितला असेल उस धारावाहिक के सभी पात्र काल्पनिक है, उसका वास्तविक जीवन से कोई भी संबंध नहीं है. तर ह्या हिशोबानं त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं. आणि हा सोबत 21, 22, 23 वाल्यांना चालू करा. ह्या लोकांनी कसलाही चेंजेस तयारीमध्ये करू नका. नेक्स्ट वाला पार्ट, काही नवीन मुलं आहेत, जुने मुलं आहेत, सगळ्यात मीच खूप दिवसांनी हा वाला पार्ट घेतोय. तर हे घेत असताना खूप वेळेस मी आता काय सांगितलं की हे असे सेशन जुन्या मुलांना जास्त कामाचे आहेत. पुढे मी जेव्हा मेन्सचं सांगेल त्यावेळेला. पण आता मला माहिती आहे की नवीन मुलंही बऱ्यापैकी सध्याला असतील. तर नवीन जुन्या मुलांच्या हिशोबानं सध्या होत असं की मी कशातून अभ्यास करावा हे विचारताना मी जेव्हा पुस्तकांचे नावं सांगतो, खाली मुलं लगेच विचारतात त्याचं PDF मिळेल का म्हणून. आता ऍक्च्युली तो वाला पार्ट पॅरासिस झाला. एक्झाम पण स्वतःहून PDF देतो, गोष्ट वेगळी आहे. पण त्या PDFचं जसं तुम्हाला असं वाटतं की वा, मी 300 रुपये वाचवले, मी माझं पुस्तक फुकटमध्ये मिळवलं. मान्य आहे ते तुम्ही 300चं पुस्तक फुकटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पायरेटेड कुठली कॉपी आली, पण नंतर मोबाईलवर अभ्यास करत असताना तुमचे 300 रुपयाचं पुस्तक होतं, कमीत कमी 3000 रुपयाचा वेळ तुमचा वाया जाईल अशी व्यवस्था ते पुस्तक तुमचं करतं. म्हणजे तुम्ही मोबाईलवर वाचतायत आणि मोबाईलवर पुस्तक पाहून सोडवत असताना वरती आलेला मेसेज
आणि त्याच्यापासून झालेले डिस्ट्रॅक्शन 300चं पुस्तक असेल तर त्या वेळेचं 3000 रुपयाचा बदला ते पुस्तक घेत असतं. तुमचा वेळ त्या पद्धतीने घालवत असतं. त्यामुळे माझं जास्त करून इन्सिस्ट मी करत असतो की शक्यतो हार्ड कॉपी सोबत डील करा, हार्ड कॉपी सोबतच डील करा. ह्याच्याबद्दल कोणकोणते पुस्तकं सध्या आहेत जुने आणि नवीन सगळ्या विद्यार्थ्यांनी माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा हे पुस्तक संपवा. तुम्ही प्रत्येक माझ्याकडं महिन्याला येऊन हे पाहिलं पाहिजे असं नाहीये. जर तुम्ही एवढा पार्ट संपवला, मी सांगतो SBI POच्या हिशोबाने तुमची तयारी झाली. हा, ह्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की नवीन नवीन काही ना काही एखाद दुसरा एक्स्ट्रा पार्ट मिळतोय, निश्चित पहा. पण मी सुद्धा मलाही माहितीये की महिन्याला यातला खूप सारा पार्ट माझ्याकडून रिपीट होणार आहे. कारण की ऍज सच हा बँकेच्या अभ्यासामध्ये तेच क्वांट, तेच रिझनिंग, तेच इंग्लिश, तेच GA ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही अभ्यास झाले म्हणजे 2-2 वर्षानंतर तेच पाहत आहे की कसा अभ्यास करावा. पहिले सिलेबस तर कम्प्लीट करून घे. तर पहिल्यांदा तो सिलेबस कम्प्लीट करणं आवश्यक आहे. त्यासाठी सिलेबस कम्प्लीट करणं म्हणजे एवढे पुस्तकं संपूर्ण. कोणकोणते तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी सिरीज, पब्लिकेशन, सब्जेक्ट आणि रिमार्क ह्या पद्धतीने दिलेलं आहे. अड्डा 247 पब्लिकेशनचं एस ची सिरीज आहे. एस मध्ये 3 पुस्तक क्वांट, LR, इंग्लिश हे कुणी चालू करावेत. आणि सोबत बघा IBPS गाईडची द अल्टिमेट सिरीज आहे. त्याच्यामध्ये 4 पुस्तकं आहेत. ऍप्लिकेशन सम म्हणजे कमर्शियल मॅथ, डेटा इंटरप्रिटेशन, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल. हे 2 जे सेट आहेत, ह्यातले 3 आणि ह्यातले 4 पुस्तकं हे नवीन विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांच्या आता बॅचेस चालू आहेत अशा विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं हा एवढा पार्ट केला पाहिजे, संपवला पाहिजे. कसा की जेव्हा समजा तुम्ही कुठे बॅच करतायत, पर्सेंटेज टॉपिक चालू आहे, जिथं बॅच करतायत त्यांचे पर्सेंटेजची कंप्लीट शीट सोबत ह्या पुस्तकातलं पर्सेंटेज आणि मग ह्या पुस्तकातलं पर्सेंटेज या पद्धतीने चालू द्यायचं. दोन्हीही पुस्तकांमध्ये इझी, मॉडरेट, डिफिकल्ट किंवा फाउंडेशन, मॉडरेट, डिफिकल्ट अशा पद्धतीने क्वेश्चनची विभागणी केलेली आहे. डिफिकल्ट वाला पार्ट सध्या बॅच चालू असताना सगळेच्या सगळे क्वेश्चन जमतील असा अट्टहास करायचा नाहीये. पण इझी आणि मॉडरेट क्वेश्चन जमलेच पाहिजेत, त्या पद्धतीने चालू द्यायचं. तर सध्या बॅच चालू असताना तुम्ही हा आणि हा एवढे पुस्तक तुम्ही केले पाहिजे. हे कोणासाठी? नवीन किंवा जे ऑनगोईंग बॅच मधले मुलं आहेत. शक्यतो हे पुस्तकं हार्ड कॉपी मध्ये घ्या. अड्डाचे पुस्तकं हार्ड कॉपी मध्ये Amazon, फ्लिपकार्टला मिळतात. IBPS गाईडची मिळत नाही. आज सकाळीच मी त्यांना कॉल लावलेला आहे. थोडासा तो व्यक्ती बिझी असल्यामुळे त्यांना सांगितलंय की असं आहे, ऍप मधून एक पुस्तक घ्यावं लागतंय. पुस्तकाचा कॉम्बोचा सेट तुमचा कुठेच अवेलेबल नाहीये, तुमच्या ऍपवर पण कॉम्बो नाहीये. ह्या चौघांचा कॉम्बो आणि त्याचं काहीतरी डिस्काउंट ठेवा असं सांगितलं. ते थोडेसे बिझी होते, त्यांनी सांगितलं ठीक आहे मी हे करतो, मी तुम्हाला संध्याकाळी बोलतो म्हणून सांगितलं. तर ह्याची सुद्धा पुस्तकाची लिंक आली तुम्ही पाठवून देईल. ऑलिव्ह बोर्डचे पुस्तकं 3 आहेत बघा, पझल मेनिया, DI डिकोडेड आणि इंग्लिश सिम्प्लिफाईड अशा पद्धतीने 3 आहेत. पाठीमागे लेक्चर घेताना काही 3-4 दिवसाआधी मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की ऑलिव्ह बोर्डचं एक चांगलं पुस्तक नवीन आलेलं आहे, इंग्लिश सिम्प्लिफाईड नावाचं. हे 3 पुस्तकं कोणासाठी? जुन्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा सगळा सिलेबस संपलेला आहे प्रॅक्टिसच्या हिशोबाने. आता एवढे पुस्तके मी सांगतोय, तेवढे मार्केटमधून मागवायचे असतील तर पैसे लागतील, जास्त पैसे लागू शकतात. त्यामुळे सांगतो एकट्यामध्ये हे पुस्तकं घेऊ नका. व्यवस्थित जर तुम्ही सध्याला या घडीला एका शहरातले असाल, एका शहरातले वेगवेगळे विद्यार्थी असाल तर एक 10 लोकांनी मिळून किंवा 5-6 लोकांनी मिळून घेतलं तरी चालतात. 5 लोकांनी मिळून एक अराउंड 1000-1000चं कॉन्ट्रीब्युशन केलं तर मला असं वाटतं यामध्ये हे सगळे पुस्तकं येऊन जातील. तर ऑलिव्ह बोर्डनं 3 चांगले पुस्तकं चालू केलेत, पझल मेनिया, DI डिकोडेड, इंग्लिश सिम्प्लिफाईड. तर हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. तर अशा पद्धतीने हे 3 आणि अजून बघा एक्झाम पंडित त्याच्या PDF आहेत. PDF क्वांट LR इंग्लिशच्या त्यांच्या वेबसाईटवर आहेत. ईमेल ID टाकून तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला प्रत्येक PDF डाउनलोड करता येतात. प्रत्येक PDF इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलची आहे. ज्यांची बॅच चालू आहे त्यांच्यासाठी इझी आणि मॉडरेट, आणि ज्यांच्या बॅचेस संपलेल्या आहेत ओल्ड स्टुडंटसाठी डिफिकल्ट वाला पार्ट करायचा आहे. त्यानंतर अड्डा 247 चे DI आणि पझल नावाचे पुस्तक आहे. DI सेकंड एडिशन मधल्या कोरोनाच्या काळामध्ये 3rd काढली का नाही माहित नाही, 3rd असेल तर अजून चांगलं. आणि पझल हे सुद्धा ओल्ड स्टुडंटसाठी. आणि अड्डाच क्रॅकरची सिरीज आहे क्वांट LR इंग्लिश, हे सुद्धा जुन्या विद्यार्थ्यांसाठी. मला असं वाटतं हा एवढा पार्ट नवीन जुन्या विद्यार्थ्यांसाठी सफिशियंट नाही म्हणते मी, मोर दॅन सफिशियंट म्हणतोय. यातला 70% पार्ट जर तुम्ही केला, 70%, 70%, मी सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया POच्या एक्झामची मेन्सची तुमची चांगल्या लीड सहित तयारी झाल्यासारखी आहे. तीच कशाला, समजा नोव्हेंबर मध्ये कॅट सारखी एक्झाम आली, कॅटची सुद्धा तयारी झाल्यासारखी तुमचा हा एवढा पोर्शन आहे. ह्याच्या आधी, हे संपायच्या आधी
SSCच्या पुस्तकांवर जाणं, एखाद्या किरणच्या पुस्तकावर जाणं, नॉर्थच्या दुसऱ्या कोणत्या शिक्षकांच्या पुस्तकांवर जाणं, त्याच्या ते करण्याच्या आधी ते कधी करायचं जर हे सगळं संपलं असेल तर. सर हे सगळं संपवायला वेळ किती लागतो हा पहिला प्रश्न. किती लागला पाहिजे, टेंटेटिव्ह वेळ किती लागला पाहिजे. एक मला असं वाटतं जेव्हा तुमचे बॅचेस चालू आहेत, बॅच चालू असताना तुम्ही हा एस आणि द अल्टिमेट हे वाले पुस्तक आणि सोबत एक्झाम पंडितचे इझी आणि मॉडरेट क्वेश्चन करू शकतात. तर तुमची बॅच 3 महिने नवीन पोरांना सांगतोय, नवीन बॅच मुलांना 3 महिन्याची 4 महिन्याची बॅच आहे, त्या बॅच सोबत तेवढा पाठ झाला पाहिजे. बॅच संपल्यानंतर जर रिलिजियसली रोजचा व्यवस्थित वेळ देऊन, मी लॉकडाऊनच्या काळातला अभ्यास म्हणतोय, टिपिकल लॉकडाऊन नसताना 10-12 तासाचा अभ्यास म्हणत नाहीये. सध्या तेवढा अभ्यास तुमच्याकडून 12 तास आणि 14 तास अपेक्षित पण नाहीये. जेवढा झाला तेवढा मॅक्सिमम एफर्ट देऊन साधारणतः मला असं वाटतं की तुमची बॅच संपली असेल तर हे क्रॅकर, हे DI आणि पझल आणि खाली दिलेले हे हॉलिवूडचे पुस्तक हे सगळे संपायला अराउंड 3 महिन्यापर्यंतचा वेळ लागतो. एवढा तगडा झालेला अभ्यास निश्चितपणे कोणत्याही एक्झामला डोळे झाकून जा तुमचं सिलेक्शन करून देऊन जाईल. तर या पद्धतीने एवढा आपल्याला अभ्यासाचा आपला कॉन्टेंट आहे. आता हा वाला पार्ट मी नेहमी सांगेल की ह्याच्या आधीचा व्हिडिओ मी पाठीमागे टाकलाय तो बघा, तोच हा व्हिडिओ. त्याच्यामध्ये हा एवढा कॉन्टेंट कंप्लीट करायचा आहे. जुन्याही मुलांना सांगतोय, त्याच्यापैकी खूप लोक काही टॉपिक सोडतात, काही लोक काही सेक्शन सोडतात. सोडायचं काहीच नाहीये, ऍटलिस्ट त्याची इझी किंवा मॉडरेट लेवल तरी कंप्लीट करायची. तर ओव्हरऑल हा कॉन्टेंट आहे. ऍप जे सोबत सांगायचे, जे नवीन मुलं आहेत आत्ता जॉईन केलेले आहेत, ज्यांना असं वाटतं की कॅल्क्युलेशन खूप आहेत, हे ते आहेत, अशांनी ऍप सध्याला डाउनलोड करून घ्या. मॅथ मास्टर नावाचं ऍप, पवन्स ग्रुपचं. मॅथ ट्रिक्स नावाचं ऍप, अँटोनी आयन नावाची कंपनी आहे. कारण की तुम्ही मॅथ मास्टर टाकलं की 1000 गोष्टी प्ले स्टोरवर येतील. तर पवन्स ग्रुप, अँटोनी आयन, वोकॅब 24, इंग्लिश स्टोरीज, सिनोनिम्स क्विज, इडियम्स अँड फ्रेजेस, इम्प्रूव्ह मॅथ कॅल्क्युलेशन. साधारणतः हा एवढा पार्ट. ठीक आहे, हा एवढा पार्ट याच्यामध्ये आहे. आता हा असलेला पार्ट मी सध्या ह्या महिन्यामध्ये करून पाहतोय. यातली जेन्युइन तुम्हाला बेनिफिट वाटत असेल तर मी ह्याच व्हिडिओमध्ये 3-4 वेळेस सांगेल. मला फक्त कमेंट करून सांगा की यातला कोणता पार्ट चांगला वाटला. दुसरी गोष्ट, अजून तुम्हाला यात काय काय एक्सपेक्टेड आहे की याच्यामध्ये हे सुद्धा ऍड करा, ते सुद्धा ऍड करा, अजून कोणता पार्ट पाहिजे. संडेच्या दिवशी एखाद्या युट्यूबवर हे लेक्चर सोडून दाखवा. मला तुमचे सजेशन सुद्धा सोबत लागतील. फक्त बघू नका आणि फक्त लाईक करू नका. सोबत सेशन चांगलं होतं का, खराब होतं का, हा वाला पार्ट चांगला होता, हा वाला पार्ट खराब होता, हे सगळं मला व्यवस्थित टाईप करून द्या. कारण की तुम्ही कमेंट केलेल्या गोष्टीतूनच याच्या पुढचे लेक्चर मला घ्यायला एक नवीन ऊर्जा पण मिळेल, एक डायरेक्शन सुद्धा आपल्याला मिळेल. अजून इथून पुढे आपण आलो बघा, जे लोक ग्रामीण बँकेची एक्झाम देतात. आता ग्रामीण बँकेची एक्झाम समजा 12 तारखेला आली, मे बी एक तारीख 2 तारीख, 1च्या एंडिंग 2-3 पर्यंत त्याचं हॉल तिकीट आले. आता आल्यानंतर ज्यावेळेस एक्झामला 2 आठवडे बाकी आहेत, 2 आठवड्यापेक्षा कमी वेळ बाकी आहे तुम्हाला, तर अशा वेळेला काय केलं पाहिजे जुन्या विद्यार्थ्यांनी. जुने विद्यार्थी किंवा असे विद्यार्थी यांचा एक 60-70% सिलेबस, कमीत कमी 70-80%च्या आसपास सिलेबस झालेला आहे, अशांनी प्री मध्ये लक आजमावायला फरक पडत नाही. आणि जुन्या विद्यार्थ्यांनी त्यांनी आता डेली 1 मॉक प्री हे म्हणताना काही लोक काय करतात की डेली एक मी PO ची प्री देतो आणि एक असिस्टंटची प्री देतो. एकदम बोगस स्ट्रॅटेजी. कारण की आता मी कॅटची तयारी करत असताना आम्हाला आमचे सर सोबत सांगायचे की जेवढ्या वेळेची टेस्ट त्याच्या डबल वेळेचं डिस्कशन पाहिजे, त्याच्या डबल वेळेचा अनालिसिस पाहिजे. 1 तासाची टेस्ट 2 तासाचा अनालिसिस पाहिजे, 45 मिनिटाची टेस्ट 1.5 तासाचा अनालिसिस पाहिजे. अनालिसिस स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यामुळं सध्या जर तुम्ही दोन्ही फॉर्म भरले असतील, मी डेली एक मॉक प्री सांगत असताना सध्या दोन्ही फॉर्म भरले असतील, PO आणि असिस्टंट, एक दिवस PO द्या, दुसऱ्या दिवशी असिस्टंट द्या, तिसऱ्या दिवशी PO द्या, चौथ्या दिवशी असिस्टंट द्या. पण डेली एक पेक्षा जास्त टेस्ट देणं मला असं वाटतंय मूर्खपणाचं लक्षण असेल तुमच्यासाठी. पण ते टेस्ट देऊन मिळणार तरी काय, तेवढं स्ट्रॉंग अनालिसिस झाल्याशिवाय, कुठं चुकलेलं आहात हे कळल्याशिवाय पुढच्या एक्झाम मध्ये ती चूक दुरुस्त कसं काय होईल. त्याच्यामुळं एक्झाम समोर कितीही होत, पण पहिल्यांदा डेलीच्या 1च्या हिशोबानं, एक दिवस PO प्री, एक दिवस असिस्टंट प्री, अशा हिशोबानं 12 तारखेपर्यंत चालू द्या. जर एक्झाम 2 आठवड्याच्या आत असेल तर. एक्झाम पुढे गेली समजा, जुन्या मुलांना सांगतोय ज्यांच्या समजा आधी प्री निघाले किंवा प्री निघण्याचे ते जवळ आहेत, अशांनी जुन्या मुलांनी ज्यांच्या प्री निघालेल्या आहेत, तुम्ही कंटिन्युअस मेन्सवरच खेळायचं. ज्या वेळेला प्री जवळ आली पुन्हा त्या 14 दिवसांमध्ये प्रीच्या पाठीमागे लागून जायचं. ज्या लोकांच्या, जुन्या मुलांच्या ज्यांच्या प्री कंटिन्युअस निघतात, तुम्ही कंटिन्युअस तुमच्या मेन्सच्या फॉर्म मध्ये राहिलं पाहिजे. एक्झाम 14 दिवसात आली मग प्रीची प्रॅक्टिस वाढवायची.
अशा वेळेला. तर हे कधी सांगतोय मी, जर ह्या 2 आठवड्यामध्ये एक्झाम आली तर. त्यानंतर 45 मिनिट्सची टेस्ट आणि 1 ते 1.5 तासाच्या आसपास त्याचा अनालिसिस. आता मी 1 ते 1.5 टाकलं, सर तुम्ही तर दुप्पट वेळेमध्ये, इंग्लिशचा विषय असला असता तर दुप्पट वेळ लागला असता, पण सध्या वेळ थोडासा कमी लागेल. त्याच्यानंतर पेपर, क्वेश्चन पेपर खूप इझी असतो, त्यामुळे स्पीड मेंटेन ठेवावं लागेल. कारण की असं मला खूप वेळेस पाहायला मिळालेलं आहे की मुलं म्हणतात 80 पैकी अटेम्प्ट झाले 65 आणि कट ऑफ लागला 67चा. याचा इम्पॅक्ट पडतो, नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट पडतो, पण तेवढा नाही पडत की असं अचानक 60चा अटेम्प्ट आहे आणि 70 मार्क मिळाले, 75 मिळाले म्हणून या हिशेबानं. त्यामुळं एक चांगली डिसेंट स्पीड ठेवून 90 ते 95% ॲक्युरसी मेंटेन करायची आणि त्या हिशेबानं चांगल्या स्पीडनं आपल्याला क्वेश्चन सोडवायचे. हे करताना सिली मिस्टेक खूप जास्त होतात. गणितामध्ये सिम्प्लिफिकेशन लावतात, डिजिट रूट काढताना होतात, रिझनिंगला सिलो लावतात तुमच्या साईडनं डायग्राम काढत असताना, किंवा इनइक्विलिटीच्या केसमध्ये होतात. तर ह्या अवॉइड करायच्या आहेत आणि सोबत रिस्क घ्यायची आहे. कॅल्क्युलेशन जर टाकतानाच खूप किचकट टाकले तर शेवटपर्यंत करत बसायचं नाही, आपल्याला तिथे रिस्क घ्यायची आहे अशा पद्धतीनं की 90 ते 95% आपला ॲक्युरसी आली पाहिजे. सर ती ॲक्युरसी कशी करणार, रोजच्या टेस्टमध्ये तेच तर बघायचं आहे. त्यानंतर सोबत प्रॅक्टिस डिव्हिजन ऑफ 45 मिनिट. 45 मिनिटाचा वेळ आहे. काही लोक म्हणतील कसा वेळ देऊ मी कोणत्या विषयाला किती वेळ देऊ, आणि कलेक्टिव्ह टाइम आहे, सेक्शनल टाइम लिमिट नाहीये. 20-25 देऊ, एका सेक्शनला 20, एकाला 25. पहिल्याला म्हणजे क्वांटला 20, रिझनिंगला 25, क्वांटला 25, रिझनिंगला 20, का दोघांना सेम टाइम देऊ. असं सेम म्हणजे एक्झॅक्ट 22 मिनिट आणि 30 सेकंद असं नसतो. मी सांगतोय फॉर एक्झाम्पल, ह्या पद्धतीने जवळपास तसं. हे प्रत्येकासाठी वेगळं आहे आणि ते कधी ठरवावं, मला असं वाटतं टेस्टच्या पद्धतीनं आपला जो स्ट्रॉंग पॉईंट आहे ते बघून ठरवावं. समजा क्वांट चांगला आहे तर वेळ किंचित जास्त द्या, 2-2.5 मिनिट, 25-20 करा. स्ट्रॉंग सेक्शनला 25 मिनिट म्हणतो मी. समजा रिझनिंग चांगलं आहे तिथं 25-20 करा. आणि जर क्वांट जेन्युइनली खूप स्ट्रॉंग आहे, मी सांगतो 20 मिनिट काय, 15 मिनिटाचा पेपर नसतो तुमचा ग्रामीण बँकेचा पेपर. खूप वेळेस सिम्प्लिफिकेशनचे कॅल्क्युलेशन करायला पेन उचलावा लागत नव्हता असं मुलं सांगतात. आणि ज्यावेळेस मेमरी बेस्ड पेपर येतो त्यावेळेस सुद्धा सगळ्यांचा अनुभव हा तोच असतो. तर या पद्धतीनं हा वाला पाठ झाला. आता तर तुम्ही तशा पद्धतीनं किती वेळ द्यायचा आहे हा रोजची जी टेस्ट देत आहेत त्या टेस्टच्या निमित्तानं ठरवा. जे जुने मुलं आहेत ज्यांच्या प्रीचे निकाल येतात, किंवा जे जुने मुलं आहेत ज्यांचं प्रीचं पर्सेंटाईल 85-90 पर्सेंटाईलच्या वर जातं, अशांना विनंती होती की त्यांनी प्रीची तयारी जी आहे ती शेवटच्या 2-3 आठवड्यामध्ये फ्लो येण्यासाठी करावी. त्यांनी बाकी सगळा वेळ डोक्यामध्ये मेन्स ह्या फ्लो मध्ये त्यांनी राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर हा ओव्हरऑल पार्ट झाला प्री बद्दलचा की किती वेळ द्यायचा तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस मधून ठरवा आणि जी बेस्ट स्ट्रॅटेजी तिथे वर्कआउट होते ती तुम्ही एक्झाम साठी वर्कआउट करा. पुढे ज्या नवीन विद्यार्थ्यांचा सिलेबस 60% पेक्षा कमी कव्हर झालेला आहे, माझं त्यांना असं म्हणणं असेल की ग्रामीण बँकेचा फॉर्म भरलाय, ठीक आहे, एक्झाम द्या. कशासाठी, नवीन आहात, एक्झामचा फिअर घालवण्यासाठी, की आपण वेगवेगळ्या आयन डिजिटल झोनला जातो, तिथं गेल्यानंतर पाहतो एक नेहमीच झालं पाहिजे. जसं मी इतक्या एक्झाम दिल्यात पाठीमागे, मला ते नेहमीच झालेलं आहे. मला इथं बसून एक्झाम देणं काय तिथे एक्झाम देणं काय एकच होतं. त्यामुळे त्या हिशेबानं ज्यांचं सिलेबस 60% पेक्षा कमी झालेलं आहे त्यांना माझं असं म्हणणं होतं की तुम्ही अभ्यासावर फोकस करा रादर दॅन IBPS, PO किंवा असिस्टंट. एक्झाम देऊन या, पॅटर्न बघा, सध्याची तयारी कुठंपर्यंत येते ते पहा, पण एकदम सोबतचा सगळा अभ्यास सोडून ह्याच्या पाठीमागं लागलं पाहिजे असं मला वाटत नाही. ज्यांचा अभ्यास झालेला नाही अशांना मी सांगतोय. पुढे तर अशांनी अभ्यास आपापला करायचा. बाकी क्वांट आणि मध्ये तुम्ही जे दिसेल ते पहिल्यांदा, क्वांट मध्ये सिम्पली अप्रॉक्स, नंबर सिरीज, कंपॅरिझन व्हेरिएबल, बेसिक DI, जे पहिल्यांदा दिसतंय त्याला अटॅक करायचा. बेसिक DI ला पहिल्यांदा 10-20 सेकंद हा कॅल्क्युलेशन कुठंपर्यंत घेऊन जातो त्या पद्धतीने बघायचं. तर त्यामुळं क्वेश्चन सिलेक्शन मॅटर करेल. कमर्शियल मॅथ्स मध्ये वेगवेगळे क्वेश्चन कोणत्या पाड्यात येतात, कोण कितीच्या पाड्यात येतं, शेवटच्या ओळीवरून काही हिंट मिळते का की कोणत्या पाड्यात येतं, तेवढी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन 90-95% आसपास ॲक्युरसी ठेवून मॅक्सिमम पेपर जो आहे तो अटेम्प्ट करायच्या पाठीमागं लागायचं. त्यानंतर LRचा पार्ट तुमचा कोडिंग, इनइक्वालिटी, रँकिंग, सिली मिस्टेक टाळण्यासाठी, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स आणि इझी सिटिंग पझल मॅक्सिमम पिक करायचे, क्वेश्चनचा आन्सर काढायला. एकाच क्वेश्चनला जास्त वेळ स्टिक व्हायचं नाहीये, कारण की ही प्रीची एक्झाम आहे, मेन्सची नाहीये. वेळ गेला की त्याच्यानंतर अटेम्प्ट कमी असतील तर मग अशा वेळेस पुन्हा
ती मेन्सची एक्झाम येईपर्यंत टेन्शन येतं की माझं कसं होईल काय होईल ते. आणि कधी मला तरी एक्झाम सेंटरच्या बाहेर आलं की माहित नाही का 99% केसमध्ये एक फील येऊन जातो की हो ह्यावेळेस होणार आहे की नाही होणार आहे. एक्झाम मधून बाहेर आलं 2010 मी पहिल्यांदा एसबीआयची एक्झाम दिली होती मार्च आणि एप्रिल आणि मे मध्ये. एकदा एसबीआयची होती, एसबीआयची म्हणजे असोसिएट बँक नावाने यायची, आणि एकदा एसबीआयची. बाहेर आल्या मला कळलं की माझं इंग्लिश निघणार नाहीये आणि ती फिलिंग येते आणि ती फिलिंग ऍक्सेप्ट करून काम चालू करायचं. मी 2010 त्या एक्झाम मधून दोन्ही एक्झाम मधून बाहेर पडलो इंग्लिशच्या कट ऑफ मुळे. 2012 आणि 13 दोन्ही एक्झामचा बदला घेऊन टाकला. असोसिएटचा पण घेतला तिकडे पीओ होऊन आणि एसबीआयचा पण घेतला तिकडे पीओ होऊन. तर अशा पद्धतीने एक्झाम मधून सेंटर मधून बाहेर पडलं की जी पहिली फिलिंग असते ना तिथंच कळून येतं. आणि अशा केसमध्ये जर तुम्ही अटेम्प्ट एकदम काठावर ठेवलं की मग अशा केसमध्ये अभ्यास करू की नको, होईल का नाही. मी तर अभ्यास करते मेन्सचा किंवा मी तर अभ्यास करतोय मेन्सचा, पण नाही झालं तर माझा हा वाया जाईल, ह्या अशा फिलिंग येतात. त्याच्यामुळं पहिल्यांदाच एक कम्फर्टेबल मार्जिन जी आहे ती कट ऑफ पेक्षा पुढे ठेवली पाहिजे आपल्याला, की कट ऑफ जो काही लागेल माझे तर 4-5 जास्त असतील. ह्या पद्धतीने आपली प्रॅक्टिस असली पाहिजे. पुढे These are the topics to watch for. Work on question selection. Question selection इकडे आपल्याला काम करायचं आहे कमर्शियल मॅथ्स मध्ये. जे काही शेवटचे 10 किंवा 15 क्वेश्चन असतील 40 पैकी ते त्याच्यावर आपलं क्वेश्चन सिलेक्शन चांगलं झालं पाहिजे. आणि रिझनिंग मध्ये सिटिंग पझलवर आपलं क्वेश्चन सिलेक्शन चांगलं झालं पाहिजे. अशा पद्धतीने दोघांवर पण काम करायचं आहे. ओल्ड स्टुडंट विथ कंप्लीट सिलेबल कॅन अटेम्प्ट मेन्स एक्झाम आफ्टर आयबीपीएस आरबीपीओ के असिस्टंट प्रयोग. आता लगेचच्या लगेच 12ला एक्झाम झाली समजा किंवा 13ला एक्झाम झाली, पटकन मेन्स चालू करायच्यात का, तर जे असे विद्यार्थी जे ह्या एक्झाम देत आहेत आणि ह्या जुन्या एक्झाम देत असताना खूप वेळेस मुलं मेसेज टाकतात किंवा फोन करतात, सर हे एक्झाम मध्ये मला पीओची एक्झाम झाली, ग्रामीण बँकेच्या पीओची एक्झाम दिली, मला 80 पैकी 65 आले. मी म्हणतो सांगूच नको. 70 आले सांगूच नको. माझं एकच मागणं असतं पर्सेंटाईल काय आला. तर पर्सेंटाईल काय आला तर मला असं वाटतं की बघा 1:10 रेशो मध्ये प्री पासून मेन्सला घेतात. तर अशा हिशोबाने बघायला गेलं तर 90% जे आहेत हे 90% आणि अबव 90% कधी पण चांगले. अबव 95% येत असतील तर ते शुअर शॉर्ट सिलेक्शन. तर त्यामुळे 80 पासून हळूहळू चालू करायचं. तुम्ही एक्झाम देत असाल काही लोक 60-65 ला असतील, पण ट्राय करायचं की तुमचे मार्क वाढवणार नाही, पर्सेंटाईल वाढवणार भर द्यायचा. 55% आला पुढच्या एक्झामला 60 टार्गेट करा, 65 करा, 70 करा, अशा पद्धतीने पुढे पुढे जाऊ द्या. आणि पर्सेंटाईलचं कॅल्क्युलेशन कमीत कमी ती टेस्ट एक 5-10 हजार लोकांनी दिली पाहिजे अशा हिशोबाने करा. पहिले 100च मुलांनी टेस्ट दिलेली आहे आणि 100च्या 100 ढ आहेत. तर अशामध्ये आपल्याला ती आयडिया येणार नाही की कोणत्या आपल्याला कशा पद्धतीने चालू करायची. एक 5-10 हजार मुलांनी कमीत कमी दिलेली टेस्ट पाहिजे. असो, त्यानंतर इथपासून पुढे हाही पार्ट आपण बघितला. काही जण वेगवेगळ्या विषयावर बोलायला होतात, पण त्याच्या आधी मला ह्या लेक्चरमध्ये तुमचे फीडबॅक खूप जास्त आवश्यक आहेत. कारण की सध्याला मला खूप जास्त मुद्दे कव्हर करायचे होते. लाईव्हला आलं की त्या विद्यार्थ्यांचे डाऊट वाचता आणि त्याचे उत्तर देता त्याचं अवघड होतं. त्यामुळे मी एवढा एक सेशन हा रेकॉर्डेड घेतला. पण जर तुमचं म्हणणं असेल की नेक्स्ट टाइम पासून लाईव्ह घ्या, मी लाईव्ह मध्ये सुद्धा कंप्लीट करेल हा वाला पार्ट. मुद्दा आहे पहिला बँक प्रायव्हेटायझेशनचा किंवा मर्जिंगचा. तर एक आता याच्यामध्ये काय आहे कसं आहे, नीती आयोगाला कोणी हे टाकतंय, आरटीआय टाकतंय. नीती आयोग म्हणतात नाही असं काही कन्सिडरेशन मध्ये नाहीये. पण नीती आयोगातूनच बातम्या लीक होतात की 4 बँका, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि अजून एक पंजाब सिंध बँक, ह्या बँका काय म्हणतात त्यांचं प्रायव्हेटायझेशन होणार. तर एक्झॅक्ट आयडियाच येत नाही की होणार काय नेमकं. तर मग अशाबद्दल एखाद्या वेळेस ते हेही असू शकतं की बँकांना प्रायव्हेटायझेशनची भीती दाखवून मर्जिंगसाठी तयार करायचं. कारण की याच्या आधीच्या बँका मर्ज करत असताना गव्हर्नमेंटच्या खूप नाकी नऊ आले होते. इनफॅक्ट मागच्या काळामध्ये एसबीआयचं 2016 मध्ये आय गेस 2016 किंवा 17 मध्ये असोसिएट बँका मर्ज व्हायच्या आधी, म्हणजे या 5 बँका एका दिवशी मर्ज झाल्या. पण त्याच्या आधीच्या गव्हर्नमेंटच्या केसमध्ये 10 वर्षांमध्ये 2 स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंदोर मर्ज करता नाकी नऊ आले होते. तर तसं होऊच नाही म्हणून असं असू शकतं की मर्जिंगचं ह्याची भीती दाखवायची आणि हे करून घ्यायचं. एक्झॅक्ट काय प्रोसेस आहे अजून सुद्धा ती गव्हर्नमेंटनं गुलदस्त्यात ठेवलेली आहे आणि ती गव्हर्नमेंटची कामाची स्टाईल आहे. दुसरं इन्शुरन्सचं मर्जिंग कसं आहे. इन्शुरन्सचं मर्जिंग 1 एप्रिल 2020 पासून होणार होतं, ते किंचित पुढे गेलेलं आहे. पण एवढं नक्की आहे की न्यू इंडिया, ओरिएंटल, नॅशनल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडियन इन्शुरन्स मध्ये सध्या कोणत्या ऍज सच असिस्टंटच्या वेकन्सीज नाहीयेत. आधीच तर फक्त न्यू इंडियामध्ये एओची वेकन्सी जी आहेत ती एक्सपेक्ट आपण करू शकतो 2021 साठी. आणि
मी जनरल इन्शुरन्स बद्दल सांगितलं. LIC मध्ये एओ आणि असिस्टंट दोघं सुद्धा ड्यू आहेत. एओ सगळ्यात जास्त आधी आणि मग असिस्टंट, अशा पद्धतीने ड्यू आहेत. LIC मध्ये दोन्ही पण लागतील, पण जनरल इन्शुरन्स मध्ये मर्जिंगची प्रोसेस कोविडमुळे पुढे ढकलल्यानंतर आता सध्याला न्यू इंडियामध्ये एओची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर SSC आणि रेल्वेच्या केसमध्ये मागच्या 2-3 दिवसांपासून नॉर्थचे जे वेगवेगळे फेमस फॅकल्टीज आहेत अशा लोकांनी एक स्वतःचा आपले जेवढे काही वेगवेगळे टेलिग्राम चॅनल आहेत, वेगवेगळे युट्यूब चॅनल आहेत, त्या माध्यमातून आवाज उठवायला चालू केलेली आहे. होपफुली ती आवाज सरकारपर्यंत पोहोचावी आणि पोहोचल्यानंतर त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस व्हावेत, सो दॅट आपल्या खूप मुलांनी ज्यांनी SSC आणि रेल्वेचे NTPCचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्याचा निश्चित ह्या गोष्टीचा बेनिफिट होईल. त्यानंतर ऑफलाईन कोचिंग बद्दल मुलांचं म्हणणं होतं 30 सप्टेंबर नंतर काय ऑफलाईन कोचिंग. तर काही लोक आता म्हणतात की आता औरंगाबादला येऊ का, आता तयारी करू का. मी असं म्हणतो की तयारी करायची का किंवा नाही हे सगळं इथं आहे, डोक्यामध्ये आहे. ती कुठेही थांबून होऊ शकते. घरी थांबलं की काम लावतात हे एकदम बरोबर आहे, पण अशा वेळेला टिपिकल त्याचं दुसरं टोक हेच असलं पाहिजे असं काही नाहीये. समजा तुम्ही राहत असलेला एखादा तालुका आहे, समजा केज, बीडमध्ये केजच्या अवतीभोवतीचे गावातले मुलं आहेत जे एकमेकांना ओळखतात. अशांनी 2-5 किलोमीटरवर केजवर एखादी रूम केली आणि तिथे थांबून अभ्यास केला. अभ्यास 3-4 जण समविचारी आले तर अभ्यासापेक्षा पुढच्या लेवलला वेगवेगळ्या पद्धतीने जाण्याच्या आधी 3-4 सिरियस मुलं, समविचारी मुलं अभ्यास ह्या हिशेबाने जे अभ्यास केला तरी चालतो. या घडीला औरंगाबादच्या केसमध्ये रोजची जी ग्रोथ आहे पेशंटची ती जास्त आहे, त्याच्यामुळे अशा वेळेला रिस्क घेऊ नका. 30 सप्टेंबर नंतर काय होईल याचा अंदाज जर बघायला गेला तर एखादा सप्टेंबरमध्ये स्टार्टिंगला असला असतं तर गोष्ट वेगळी होती. 30 सप्टेंबर नंतर ऑक्टोबरमध्ये दसरा आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी. दिवाळीच्या आतापर्यंत बघितलेले एक महिना आधीपर्यंत मुलं आपापल्या ठिकाणी गायब होऊन जायचे. महिनाभर आधी 15 दिवस नंतर अशा पद्धतीने वापस यायचे. तर मला एक असं वाटतंय की आता हे ज्या काही गोष्टी ऑफलाईन कोचिंग फुल फ्लेजेड मध्ये चालू होईल ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील एक माझ्या अंदाजाने हे दिवाळीच्या नंतरच, मे बी डिसेंबर-जानेवारीच्या आसपास चालू झाल्या पाहिजेत. कारण की आता जरी मुलं आले, काही मुलं आले तर तरी त्या बेसिसवर लगेचच्या लगेच त्यांना पकडून त्यांना थांबून ते येतील, महिनाभर थांबतील, पुन्हा आपली नेहमीची मेंटॅलिटी, इंडियन मेंटॅलिटी सण आले की पुन्हा गावाकडे पळाले. ह्या अशा गोष्टी खूप जास्त होणार आहेत. त्यामुळं ह्या घडीला मला असं वाटतं घरी थांबण्याच्या हिशेबानच बघा. जर नोव्हेंबर-डिसेंबर, मी आता सांगतोय एक अंदाज सांगतोय, दिवाळीच्या नंतर डिसेंबरचा घरमालकांकडून भाडं तुम्हाला जास्त आकारल्या जात असेल, जिथं तुम्ही तुमच्या बॅगवर ठेवल्यात त्या सध्या घेऊन गेलात आणि डिसेंबरमध्ये पुन्हा आणलात, कारण की डिसेंबर नंतर पुन्हा तुमचे मेस असतील किंवा तुमची राहण्याची जागा असेल, रेंट असेल तिथला, किंवा इनफॅक्ट कोचिंगची फीस असेल, ह्या सगळ्या गोष्टी कोरोनानंतर कमी होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत. त्यामुळं त्याच्याबद्दलचं टेन्शन घेऊ नका. जर असं वाटतंय की इथं असलेलं घरमालक आपल्याला भाडं सोडत नाहीये असलेलं, तर अशा वेळेला तुमचं सामान घेऊन जायचं आणि पुन्हा दिवाळीच्या नंतर परत येऊन जायचं. हे माझं वैयक्तिक मत आहे, सो दॅट तुम्ही सुद्धा सेफ राहायला पाहिजे. ट्रान्सपोर्टेशन फॉर एक्झाम्स ड्युरिंग कोरोना व्हायरस क्रायसिस. बघा, कोरोनाच्या काळामध्ये काही लोकांनी एक्झामचं सेंटर टाकलेलं आहे उत्तर प्रदेशचं, कारण की तिकडून फॉर्म भरलेला आहे. UP मधून ज्यांनी फॉर्म टाकलेला आहे त्यांना आपल्या टेलिग्राम चॅनल ABD संकल्पवर 30 तारखेला 30 ऑगस्टला अमित पाटील सरांनी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे. तो ग्रुप जॉईन करा, सो दॅट उत्तर प्रदेशच्या मुलांना तिकडे जाण्यासाठी फायदा होईल. दुसरा आपला अजून एक चॅनल, आपला अजून एक डिस्कशनचा ग्रुप आहे आस्क संकल्प नावाचा. ज्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे येण्यासाठी एक्झामसाठी ट्रान्सपोर्टेशनचा उद्या चालून प्रॉब्लेम येईल, ग्रामीण बँकेची एक्झाम झाली किंवा बाकी काही झालं, तर मला असं वाटतं मुलांनी त्यांचा नंबर आणि मुलींनी कंपल्सरी पालकाचा नंबर टाकून तिथं तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की मी, माझं नाव हे आहे आणि मला या ठिकाणाहून या ठिकाणी माझं एक्झाम सेंटर आलेलं आहे, बाकी सोबत कुणी असल्यास, कुणी दुसरी मुलगी सोबत असल्यास त्यांनी माझ्या वडिलांचा नंबर ह्या नंबरवर संपर्क करावा. तर अशा पद्धतीनं तिथे रिक्वेस्ट टाकून तुम्हाला, मला असं वाटतं की म्युच्युअली सोबत जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणी ना कोणी मिळेल. तर मुलांच्या केसमध्ये तशी रिक्वेस्ट तुम्ही टाकू शकता, तुम्ही स्वतःचा नंबर देऊ शकता. मुलींच्या केसमध्ये कंपल्सरी पालकांचा नंबर देणं आवश्यक आहे, त्यांनी द्यायचा आणि अशा पद्धतीनं तुम्ही ट्रान्सपोर्टेशन जे ते म्युच्युअल कन्सर्नवर या सगळ्या गोष्टी चालू शकतात. तर इकडे तिकडे सापडण्यापेक्षा, एखाद्या फॅकल्टीला सांगून ठेवण्यापेक्षा तिथं जर टाकलं तर तो ओपन प्लॅटफॉर्म आहे या सगळ्या गोष्टींसाठी. त्यानंतर ऍग्रिकल्चरचा मेन्स वाला पार्ट जो आहे तो आपण लवकरच चालू करतोय.
त्याच्यासाठी फॅकल्टी फायनल झालेले आहेत, त्यांचे एकदा डेमो झाले की त्यानंतर आपण आय प्रथमवर त्यांचे सुद्धा लेक्चर जे ते सोबत स्टार्ट करून देऊयात. अजून बघा IB आतापर्यंत संकल्पच्या विद्यार्थ्यांसाठी 1-2 मिनिटं त्यांच्यासाठी की ज्यांनी संकल्पचे विद्यार्थी मी बघा चालू केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जसं आपल्या बॅचेस चालू झाल्या पहिल्यांदा ज्यांच्या अर्धवट बॅचेस राहिल्या होत्या त्यांच्या ऍक्टिव्हेट करून दिल्या. त्यानंतर 1 जानेवारी 2018च्या पुढचे लोक ज्यांनी ID आणि रिसीट दोन्ही सुद्धा व्हॅलिड होतं त्यांचं कंप्लीट करून दिलं. आता काम चालू आहे अशा विद्यार्थ्यांचं ज्यांचा ID किंवा रिसीट 2 पैकी 1 आहे आणि जे आधीचेही विद्यार्थी असतील तरी पण चालतील, फक्त आधीचे 2013 पासूनचेही विद्यार्थी चालतील, फक्त आता 19 मध्ये त्यांनी कोणती ना कोणती एक्झाम दिलेली पाहिजे. तर सगळ्यांचं ऍक्टिव्हेशन चालू आहे, त्यामुळे घर बसल्या आपल्याला त्या सगळ्या गोष्टी चांगली कोचिंग जे ते मिळणार आहे आणि ती मिळतीये. ठीक आहे, तर त्यांचं ऍक्टिव्हेशन जे ते 5 सप्टेंबर पर्यंत त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये दिसेल. त्यानंतर IBPS PO ची असिस्टंटची कंप्लीट बॅच आपण 3 सप्टेंबरला स्टार्ट करतोय. मे बी ह्याच्यातले काही लोक इंटरेस्टेड असतील, कारण की त्यांना कळालेलं आहे की बऱ्यापैकी दिवाळीपर्यंत पुढे काही वाटत नाही की काही मोठे चेंजेस होतील. तुम्ही आल्यानंतर पुन्हा सण चालू होतात, पुन्हा गावाकडच्या घरी बोलवतात, किंवा तुम्ही आले सण चालू झाले आणि इकडच्या मेस बंद पडल्या किंवा मेस नसतील तर 13 ठिकाणी जाण्यापेक्षा आपण म्हणतो पुन्हा गावाकडे जाऊ. तर तशी परेशानी होऊ देऊ नका. त्याच्याशिवाय असलेल्या रोगाचा परिणाम तर वेगळाच, तर त्यामुळं शक्यतो त्या गोष्टी अवॉइड करा. आहात तिथून किंवा त्याच्या बाजूला सगळ्यांनी मिळून एखादी रूम करून अशा वेळेला तिथं जर अभ्यास केला तर तो जास्त इफेक्टिव्हली होईल असं मला वाटतं. त्यानंतर बॅचेस बिंग अलोकेटेड टू ऑल स्टुडंट सिन्स, म्हणजे पहिल्यापासून आपण संकल्प स्टार्ट केल्यापासून जे मुलं आतापर्यंत अभ्यास करतायत तर त्या सगळ्या जुन्या नवीन मुलांना अजून आपल्याला बॅचेस ऍक्टिव्हेशन चालू आहे. 5 सप्टेंबर पर्यंत जे काही 2-3% लोक बाकी आहेत, 10% लोक बाकी आहेत, त्यांचे पण लगेच होऊन जातील. त्यानंतर आपले जेवढे काही ऑनलाईन लेक्चर आहेत ते बॅचेस जे आहेत त्या आय प्रथम नावाच्या ऍपवर चालतात. सोबत जे युट्यूबचे माझे संध्याकाळी 7 वाजता डेली लाईव्ह लेक्चर असतात ते फक्त लाईव्ह ठेवून आता ते लेक्चर हळूहळू आपण लाईव्ह युट्यूबवर आणि रेकॉर्डेड वाला तो जो पार्ट आहे तो आपण आय प्रथमवर आणतोय. तर तुम्ही तेव्हापर्यंत सगळ्यांनी आय प्रथमवर आणण्याचं काम चालू आहे. तिथे एक स्टडी मटेरियलचा सेगमेंट बनवून त्याच्यामध्ये आपण हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे फ्री व्हिडिओ सुद्धा सोबत टाकणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपलं जे ऍप आहे ते डाउनलोड केलेलं असेल अशाने ते ऍप डाउनलोड करून टाका आणि या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सोबत जाताना एकच सांगेल की आजच्या लेक्चरमध्ये जो पार्ट मी घेतला हा सगळ्यात पहिल्यांदा चालू करताना आपण आज ज्या एक्झाम काल झाल्या त्या एक्झाम बद्दल कसं सध्याला गरज नसेल तर प्रायव्हेट इन्शुरन्स जॉईन करू नका, प्रायव्हेट बँक किंवा इन्शुरन्स. POचं आणि हे अपडेट तुम्हाला पहिल्यापासून होतं. त्याच्यानंतर NRA CET ला आपल्या जुन्या विद्यार्थ्यांनी अजून काही चेंजेस करायचे नाहीत. जे 21, 22, 23 अजून पुढे एक्झाम देणार आहेत त्यांनी हळूहळू तो वाला पार्ट अंगी काढला तर चालेल. पुढचे येणारे नोटिफिकेशन कोणकोणते आहेत ते बघितलं, बुक्स चांगले कोणकोणते आपण बुक्सची यादी बघितली. बुक्स नंतर ते कुणी वापरावेत आणि कधी वापरावेत, ज्यांच्या बॅच चालू असताना कसं करायचं आणि बॅच संपल्यानंतर कसं, ह्या सगळ्या गोष्टी ऍप जे आहेत नवीन जे कॅल्क्युलेशन आपल्याला कामाला येतील ते बघितले. त्यानंतर ज्यांचं ग्रामीण बँकेची प्री आहे त्यांचं कसं करता येईल. त्यानंतर कोणत्या टॉपिकवर आपला जो फोकस आहे तो जास्त पाहिजे सध्याला या घडीला आपल्याला एक्झाम साठी जास्त मार्क मिळवण्यासाठी कसं केलं पाहिजे. त्यानंतर सध्या कधी चालू होईल काय होईल ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट काय असेल कसा असेल ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या लेक्चरच्या निमित्ताने घेतली. मला एकदम डिटेलमध्ये ह्या गोष्टी विनंती आहे की कळवा म्हणून. मी नेहमी तुम्हाला सांगत नाही की ह्या लाईक करा किंवा कमेंट करा, पण आजच्या लेक्चरला जेन्युइनली तेवढं काम होऊ द्या, कारण की त्या बेसिसवर मला पुढच्या 1 तारखेचे लेक्चर आणि त्यामध्ये काय घ्यायचं, कारण की आजच्या लेक्चरमध्ये मेन्स अनालिसिस कसं करायचं, किती वेळ करायचं, मेन्स पेपर कधी द्यायचा, त्याची फ्रिक्वेन्सी काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला डिस्कस नाही करता आल्या, कारण की मी जसं सांगितलं जुना बॅकलॉग मला बऱ्यापैकी डिस्कस करायचा होता. तर ओव्हरऑल त्याच्यामध्ये अजून काय चेंजेस पाहिजे, कोणता नवीन पार्ट ऍड केला पाहिजे, जुन्यांना काय नवीनला काय, अशा पद्धतीने सगळे सजेशन्स आणि फीडबॅक माझी आजच्या लेक्चरसाठी विनंती आहे की मला खाली कमेंट बॉक्समध्ये थोड्याशा चांगल्या शब्दांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुचवाव्यात. बाकी आपला अभ्यास जो आहे तो व्यवस्थित चालू ठेवा, कारण की ह्या बाहेरच्या चेंजेसचा आपल्या असलेल्या अभ्यासावर काहीच फरक नाही पडला पाहिजे. ठीक आहे, एक्झाम होत आहेत, काही कॅन्सल होत आहेत, काही पुढे ढकलल्या जात आहेत, जे काय होतंय त्याचा आपल्यावर इम्पॅक्ट न पडता आपण भला आपला अभ्यास भला एवढा स्ट्रॉंग करून ठेवायचा
किंवा त्यातून एक एक्झाम आणि एक वेकन्सी जरी असेल तर ती आपली असली पाहिजे. अशा लेवलनं आपल्याला आपल्या प्रिपरेशन जे ते करायचं आहे. खूप खूप धन्यवाद.